तुम्ही कधी विचार केला आहे का, वेळ खरीच सरळ रेषेत पुढे जाते किंवा ती एका अदृश्य चक्रात फिरते जिथे आपण पुन्हा पुन्हा तीच घटना, तीच आव्हाने, तीच शिकवण अनुभवतो? प्राचीन ऋषी म्हणतात, वेळ कधीही सरळ नाही, ती चक्रांमध्ये फिरते. आज नवल शिंदे यांच्या मार्गदर्शनात आपण उलगडणार आहोत युद्धचक्र, कर्मचक्र आणि मानवी चेतनेचं रहस्य, जे फक्त ज्ञान नाही तर तुमच्या जीवनाला बदलणारं वास्तव आहे. तयार आहात का या अदृश्य चक्राची रहस्य उलगडण्यासाठी? वेळ म्हणजे काय? ती फक्त एक सरळ रेषा आहे जी पुढे जाते, की एक असं अनंत वर्तुळ जे आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच अनुभवांमधून घेऊन जातं? नवल शिंदे यांच्या लेखनात एक खूप सुंदर कल्पना मांडली आहे. ते म्हणतात, रात्रीचं आकाश पहा, ग्रहताऱ्यांचं ते शांत नृत्य जणू काही एका अदृश्य तालावर चाललंय. मग वेळसुद्धा, म्हणजे वेळ पण याच तालावर नाचत असेल का? ही कल्पनाच मुळात वेळेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलते, नाही का? कारण आपण वेळेला घड्याळाच्या काट्यांमध्ये, कॅलेंडरच्या पानांमध्ये कुठेतरी बंदिस्त करून टाकलंय. पण प्राचीन ऋषींची शिकवण याच्या खूप पलीकडे जाते. त्यांचं म्हणणं होतं, वेळ कधीही सरळ रेषेत जात नाही, तो चक्रांमध्ये फिरतो. बरोबर. आणि शिंदे यांच्या लेखनाचा गाभाच हा आहे. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश याच संकल्पनेच्या मुळाशी जाणं आहे. युगचक्र, कर्मचक्र आणि इतिहास स्वतःला का पुनरावृत्त करतो, यासारख्या प्रश्नांमधून आपण वेळेच्या या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे समजून घेणं खरंच खूप आकर्षक आहे, कारण जर वेळ खरोखरच चक्रीय असेल तर याचा अर्थ भविष्य आपल्या पुढे नाहीये, ते आपल्या मागेच कुठेतरी दडलेलं असू शकतं, फक्त एका वेगळ्या रूपात. चला तर मग या दोन दृष्टिकोनांमधला नेमका फरक काय आहे, इथूनच सुरुवात करूया. एक म्हणजे आजचा आधुनिक सरळ रेषेतला दृष्टिकोन आणि दुसरा म्हणजे प्राचीन चक्रीय दृष्टिकोन. हो, अगदी. हाच तर पाया आहे, नाही का? म्हणजे बघा, आधुनिक दृष्टिकोन जो आहे, जो आपल्याला अगदी शाळेपासून शिकवला जातो, तो तसा खूप सोपा आहे. वेळ एका सरळ रेषेत पुढे धावतो, बस. भूतकाळ मागे सुटला, तो परत येणार नाही. वर्तमान क्षणिक आहे आणि भविष्य पूर्णपणे अज्ञात. या दृष्टिकोनाचा सगळा भर प्रगतीवर असतो. आपण कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या अधिक प्रगत होणार, ही त्याची धारणा आहे. म्हणजे एका अर्थी हा आशेचा दृष्टिकोन आहे की गोष्टी पुढे जाऊन चांगल्या होतील. पण प्राचीन दृष्टिकोन याच्या अगदी विरुद्ध आहे का? विरुद्ध नाही, पण वेगळा नक्कीच आहे. प्राचीन दृष्टिकोन म्हणतो की वेळ वर्तुळात फिरतो. घटना आणि अनुभव यांचे नमुने, म्हणजे पॅटर्न्स, पुन्हा पुन्हा घडतात. इथे प्रगतीपेक्षा लय आणि पुनरावृत्ती यावर जास्त भर आहे. जसं दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस उजाडतोच, तसंच काळही स्वतःला सतत पुनरावृत्ती करतो. हे ऐकायला खूप काव्यात्मक वाटतं, पण याला काही ठोस आधार आहे का? म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये? नक्कीच आहे. ही काही फक्त भारतीय संकल्पना नाहीये. उदाहरणार्थ, इजिप्शियन संस्कृतीत ओरोबोरस नावाचे एक प्रतीक आहे. एक साप जो स्वतःची शेपटी खातोय. हे कसलं प्रतीक आहे? तर अनंत पुनरावृत्ती आणि पुनर्जन्माचं. शेवट हाच नव्या सुरुवातीचा आरंभ आहे. म्हणजे मृत्यू हा अंत नाही, तर चक्राचा एक भाग आहे. अगदी तसंच. आणि महान ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोचे एक वाक्य आहे, टाइम इज अ मूव्हिंग इमेज ऑफ इटर्निटी. म्हणजे वेळ म्हणजे शाश्वतेचं चालतं फिरतं प्रतिबिंब आहे. किती सुंदर विचार आहे. म्हणजे काळ कुठे पुढे पळत नाहीये, तो शाश्वतेच्या अथांग समुद्रावर उठणाऱ्या लाटांसारखा आहे. लाट येते, जाते आणि पुन्हा येते. आणि भारतीय तत्वज्ञानात तर कालचक्र ही संकल्पना केंद्रस्थानीच आहे. ही केवळ एक कथा नाही, तर विश्वाच्या कार्याची गुरुकिल्ली मानली जाते, नाही का? हो, अगदी बरोबर. आणि शिंदे यांच्या लेखनातला सगळ्यात मोठा विचार मला हाच वाटतो, की हे वैश्विक चक्र समजून घेण्यासाठी आपल्याला कुठे लांब जाण्याची गरज नाही. आपल्या दैनंदिन जीवनातच त्याचं रहस्य दडलेलं आहे. हे थोडं अधिक सोपं करून सांगाल का? कारण युगचक्र, ब्रह्मांड या कल्पना खूप मोठ्या आणि अमूर्त वाटतात. त्याचं आणि माझ्या रोजच्या आयुष्याचं काय नातं? बरं, याचं उत्तर फ्रॅक्टल्सच्या कल्पनेत मिळतं. विचार करा एखाद्या झाडाच्या पानाचा. त्या पानावरील शिरांचा जो पॅटर्न असतो, तोच पॅटर्न फांदीवर दिसतो. आणि तोच पॅटर्न पुढे जाऊन पूर्ण झाडाच्या रचनेत दिसतो. वाह! म्हणजे एक लहान नमुना मोठ्या नमुन्याचीच प्रतिकृती असतो. बरोबर. शिंदे यांच्या मते आपलं आयुष्य त्या एका पानासारखं आहे, जे ब्रह्मांडाच्या मोठ्या झाडाचाच एक भाग आहे. आपले दिवस रात्रीचं चक्र घ्या. हे फक्त प्रकाश आणि अंधाराचं चक्र नाही, तर कार्य आणि विश्रांतीची एक नैसर्गिक लय आहे. ऋतूंचं चक्र पहा, वाढ,
परिपक्वता, घट आणि पुनर्जन्म. निसर्ग आपल्याला दरवर्षी हाच धडा देतो आणि मग येतं जन्म-मृत्यूचं चक्र. म्हणजे या सगळ्या गोष्टी योगायोगाने घडत नाहीत, तर त्या एकाच मोठ्या डिझाईनचा भाग आहेत. नवल. शिंदे म्हणतात त्याप्रमाणे जर आपण एक दिवस नीट समजून घेतला तर युगांचं रहस्यही उलगडू शकतं. कारण जो नियम एका दिवसाला लागू होतो तोच नियम युगांना आणि संपूर्ण ब्रह्मांडाला लागू होतो. अगदी अचूक. आणि याच धाग्याला पकडून आपण त्या महाकाय वैश्विक चक्राकडे जाऊ शकतो, ज्याला युगचक्र म्हणतात. युगचक्र. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आपण अनेकदा ही नावं ऐकतो, पण याचा खरा अर्थ काय आहे? ही फक्त वेळेची काही हजारो वर्षांमधली मोजणी आहे का? नाही, अजिबात नाही. ही केवळ वेळेची मोजणी असती तर ती कंटाळवाणी आकडेवारी झाली असती. हे खरं तर मानवी चेतनेच्या उतार चढावाचं प्रतीक आहे. जसं आपलं हृदय स्पंदन करतं, आकुंचन पावतं आणि प्रसरण पावतं, तशीच मानवी चेतना या 4 युगांमधून प्रवास करते. म्हणजे प्रत्येक युगात माणसाची मानसिकता, त्याचे गुणधर्म बदलतात. हो. सत्ययुगात शुद्ध चेतना, सत्य, करुणा आणि धर्म सर्वोच्च स्थानी असतात. त्रेतायुगात अहंकार हळूहळू प्रवेश करतो आणि संतुलन थोडं बिघडतं. द्वापर युगात संघर्ष आणि विभाजन आणखी वाढतं आणि कलियुग, जिथे आपण सध्या आहोत असं मानलं जातं, तिथे अज्ञान, लोभ आणि मतभेद टोकाला पोहोचतात. हे ऐकून थोडं निराशाजनक वाटू शकतं की आपण सर्वात खालच्या टप्प्यात आहोत. पण शिंदे यांच्या लेखनात याला घसरणं न म्हणता फक्त चक्राचा भाग म्हटला आहे, बरोबर? जसं हिवाळा हा वाईट नसतो, तो फक्त एक ऋतू असतो. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. यातली सर्वात महत्वाची आणि आशेची गोष्ट हीच आहे की हे चक्र क्षयाचं नाही तर पुनरावृत्तीचं आहे. कलियुगाच्या अंधारानंतर पुन्हा सत्ययुगाचा प्रकाश येतो. चाक फिरतच राहतं. पतन हा शेवट नाही, तर एका नव्या तेजस्वी सुरुवातीची तयारी आहे. इतिहास स्वतःला पुनरावृत्त करतो, ही जी म्हण आहे तिचा थेट संबंध या युगचक्राच्या कल्पनेशी लावता येतो. नक्कीच. ही म्हण म्हणजे युगचक्राच्या संकल्पनेचं एक सोपं, दैनंदिन रूप आहे. तुम्ही प्राचीन कथा पहा, रामायण आणि महाभारतातील युद्ध, ग्रीस आणि ट्रॉयची लढाई, किंवा अगदी आधुनिक काळातील 2 जागतिक महायुद्ध. प्रत्येक वेळी पात्र बदलतात, ठिकाणं बदलतात, शस्त्र आणि तंत्रज्ञान बदलतं. पण त्यामागची मूळ मानवी भावना तीच राहते. अहंकार, सत्तेची लालसा. अगदी. लोभ आणि भीती म्हणजे खरा संघर्ष बाहेरच्या जगात नाही, तर माणसाच्या आतल्या चेतनेमध्ये आहे. पात्र बदलतात, पण कथा तीच राहते. बरोबर. बाह्य घटना फक्त आरसा आहेत. जोपर्यंत आतली चेतना बदलत नाही, तोपर्यंत काळ आपल्याला तोच धडा वेगवेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा शिकवत राहतो. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची यादी नाही. तो एक प्रतिध्वनी आहे, जो वर्तमानात सतत घुमत असतो. खरंय. हे युगांचं चक्र आणि इतिहासाची पुनरावृत्ती ऐकून थोडं हताश वाटू शकतं की आपण एका मोठ्या न टाळता येणाऱ्या चक्रात अडकलो आहोत. शिंदे यांच्या लेखनात यावर वैयक्तिक पातळीवर काही उपाय सांगितला आहे का? कारण माझं आयुष्य तर वैश्विक नाहीये, ते वैयक्तिक आहे. आणि इथेच ही चर्चा सर्वात जास्त रंजक आणि उपयुक्त ठरते. कारण जसं विश्वासाठी युगचक्र आहे, तसंच प्रत्येक व्यक्तीसाठी तिचं स्वतःचं एक कर्मचक्र आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो आणि मला खात्री आहे की आपले श्रोतेही याच्याशी सहमत होतील की माझ्याच आयुष्यात काही विशिष्ट प्रकारच्या घटना, संघर्ष किंवा नात्यांमधील समस्या पुन्हा पुन्हा का येतात. जसं शिंदे यांनी एक उदाहरण दिलं आहे की कसं एका व्यक्तीला प्रत्येक नोकरीत एकाच प्रकारचा त्रासदायक बॉस मिळतो. जागा बदलते, कंपनी बदलते, पण तो अनुभव तोच राहतो. हे कर्मचक्राचं उत्तम उदाहरण आहे. याला समजण्यासाठी एक सोपी उपमा वापरूया. समजा आपलं जीवन एका रंगमंचासारखं आहे. जोपर्यंत एखादा धडा आपण पूर्णपणे शिकत नाही, तोपर्यंत दिग्दर्शक म्हणजे काळ तेच नाटक, तोच प्रयोग आपल्यासमोर पुन्हा पुन्हा सादर करतो. कदाचित पात्र बदलतील, परिस्थिती थोडी वेगळी असेल, पण मूळ संघर्ष तोच राहील. म्हणजे वेळ आपला शत्रू नाही, तर तो एक गुरु आहे, जो आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पण आपण यात अडकूनच पडलो आहोत का? की ह्या चक्राचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असू शकतो? शिंदे याबद्दल काय म्हणतात? शिंदे यांच्या मते मार्ग नक्कीच आहे. चक्र तोडता येत नाही, पण चक्राच्या पलीकडे नक्कीच जाता येतं. यासाठी त्यांनी काही व्यावहारिक उपाय सांगितले आहेत, जे कोणीही करू शकतं. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे पॅटर्न ओळखा.
म्हणजे आपल्या आयुष्यात काय पुनरावृत्त होतंय याबद्दल सजग होणं. अगदी बरोबर. आणि यासाठी दैनंदिनी लिहिणं हा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटना, नात्यांमधले संघर्ष यांची नोंद घेतो, तेव्हा आपल्याला तो पॅटर्न स्पष्ट दिसू लागतो. अरे, हीच भावना तर मला 5 वर्षांपूर्वी त्या वेगळ्या व्यक्तीसोबत आली होती. हा साक्षात्कार होणं ही पहिली पायरी आहे. आणि एकदा का तो पॅटर्न ओळखला की मग काय? मग येतो दुसरा उपाय, श्वासावर प्रभुत्व. श्वास ही काळाची सर्वात लहान एकक आहे. तुम्ही भूतकाळात किंवा भविष्यात विचार करू शकता, पण श्वास फक्त वर्तमानात घेऊ शकता. श्वास आपल्याला नेहमी वर्तमानात खेचून आणतो, जिथे भूतकाळाचा खेद आणि भविष्याची चिंता नसते, आणि वर्तमानातच काळाची पकड सैल होते. यासाठी काही विशेष करण्याची गरज आहे का? नाही. शिंदे एक साधा सराव सांगतात, रोज फक्त 10 मिनिटं. 4 सेकंद श्वास आत घेणे, 4 सेकंद रोखून धरणे आणि 4 सेकंद बाहेर सोडणे. हा साधा सराव मनाला स्थिर करतो आणि आपल्याला त्या चक्राकडे त्रयस्थपणे पाहण्याची शक्ती देतो. आणि तिसरा उपाय, जो कदाचित सर्वात आव्हानात्मक असेल. हो, तिसरा उपाय आहे सजग कर्म. कोणतीही कृती करण्यापूर्वी, विशेषतः जेव्हा आपण त्याच जुन्या पॅटर्नमध्ये अडकत असतो, तेव्हा क्षणभर थांबून स्वतःला एक प्रश्न विचारणे. ही कृती, हा प्रतिसाद मला मुक्त करेल की आणखी बांधून ठेवेल? जेव्हा आपला प्रत्येक निर्णय लोभ, भय किंवा क्रोधाऐवजी प्रेम, करुणा आणि जागरूकतेतून येतो, तेव्हा आपण हळूहळू या चक्राची दिशा बदलू लागतो. आपण चाकाला एक नवीन गती देतो. कर्मचक्र आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग यावर बोलताना मोक्ष हा शब्द नेहमी येतो. सामान्यतः मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग मिळणे असा एक समज आहे. पण या चक्राच्या संदर्भात मोक्षाचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे? हा एक खूप मोठा गैरसमज आहे, जो या संकल्पनेला तिच्या मूळ अर्थापासून दूर घेऊन जातो. आध्यात्मिकदृष्ट्या मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी कोणतीही अवस्था नाही. मोक्ष म्हणजे जिवंतपणीच काळाच्या पकडीच्या पलीकडे जाणे. ही एक अशी चेतनेची अवस्था आहे, जिथे भूतकाळाचा खेद आणि भविष्याची चिंता उरत नाही. जिथे फक्त शुद्ध, साक्षी अस्तित्व असतं. याला असं समजू शकतो का की तुम्ही एक सिनेमा बघत आहात, तुम्ही कथेमध्ये पूर्णपणे गुंतलेले आहात, तुम्हाला राग येतो, दुःख होतं, आनंद होतो, पण अचानक तुम्हाला आठवतं की तुम्ही फक्त एक प्रेक्षक आहात, हे सगळं पडद्यावर चाललं आहे. अप्रतिम उदाहरण. मोक्ष म्हणजे आयुष्याच्या सिनेमात केवळ एक पात्र न राहता त्याकडे साक्षीभावाने पाहण्याची क्षमता येणे. जेव्हा तुम्ही चक्राला ओळखता, तेव्हाच तुम्ही त्याच्या बाहेर उभे राहून ते पाहू शकता. तुम्ही नाटकाचा भागही असता आणि प्रेक्षकही. मग या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी प्राचीन ऋषींनी कोणती साधनं सांगितली आहेत? त्यांनी अनेक मार्ग दिले आहेत, कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. जप, यज्ञ, तपस्या यांसारख्या साधना कर्माच्या चक्राला शुद्ध करण्यासाठी आहेत. त्या आपल्या जुन्या कर्मांचे नकारात्मक परिणाम कमी करतात, जसं साबणमळ काढून टाकतो. आणि ज्यांना हे कर्मकांड शक्य नसेल त्यांच्यासाठी दुसरा अधिक भावनिक मार्ग आहे समर्पण आणि स्वीकार. वेळेसोबत सतत संघर्ष करण्याऐवजी काळ हा गुरु आहे आणि तो मला शिकवण्यासाठी आला आहे, हा भाव ठेवल्यानेच अर्धा संघर्ष संपतो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याऐवजी प्रवाहाबरोबर वाहू लागणं. आणि शिंदे यांनी तिसऱ्या मार्गावर खूप भर दिला आहे, जो सर्वात नैसर्गिक आहे. हो, तो म्हणजे विश्वाच्या लयीशी जुळवून घेणे. म्हणजे सूर्योदयाला उठणे, ऋतूंनुसार आपला आहार आणि विहार ठेवणे. जेव्हा आपण निसर्गाच्या आणि ब्रह्मांडाच्या मोठ्या चक्राशी एकरूप होतो, तेव्हा आपलं छोटं वैयक्तिक चक्र आपोआपच संतुलित होतं. तेव्हा संघर्ष संपतो आणि आयुष्यात एक सहजता येते. तो गुरु आहे. प्रत्येक पुनरावृत्ती, प्रत्येक संघर्ष हा एक धडा शिकण्याची संधी आहे. जर आपण तो धडा शिकलो, तर चक्र आपल्याला पुढच्या वर्गात पाठवतं. नाहीतर आपण त्याच वर्गात बसून राहतो. मग जाता जाता श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार प्रवर्तक प्रश्न ठेवूया. या सगळ्या माहितीच्या प्रकाशात आता आपण स्वतःकडे आणि आपल्या आयुष्याकडे कसं पाहणार? नक्कीच. तुम्ही तेच पॅटर्न्स, ते संघर्ष पुन्हा पुन्हा जगणार आहात की काळाच्या या चक्राला ओळखून त्यातून योग्य तो बोध घेऊन त्याच्या पलीकडे जाण्याचं धाडस करणार आहात? आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही त्या समान पॅटर्न्समध्ये अडकत राहणार का, किंवा काळाच्या चक्राला ओळखून त्याच्या पलीकडे जाण्याचे धाडस करणार? लक्षात ठेवा,
वेळ आपल्याला बांधण्यासाठी नाही, ती आपल्याला मुक्त करण्यासाठी आली आहे. नवल शिंदे यांच्या मार्गदर्शनात या चक्राच्या पलीकडे जाण्यासाठी तुमची पहिली पायरी आजच घ्या. हर हर महादेव.